झाड कसं असतं तशी ही होळी लाव. 10 किलोची गुलालाची बॅग आहे 600 रुपयाला. काही तारीफ करत नाही मी जास्त. आणि वेज मध्ये जे सगळ्यात चांगलं बनवते ना ती हे बघा. ही पुरी टोळी निघाली आज होळीच्या दिवशीच. हाय नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होळी आहे आणि तुम्हा सर्वांना आपल्या फॅमिलीकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे पाठीमागे बघता आपल्याकडे होळी बांधायची तयारी सुरू आहे. पाठीमागे दिसते तुम्हाला. आणि संध्याकाळचे 6:15 वाजलेत. 6:15 साडेसहा वाजत आलेत. आणि इकडे तुम्हाला दाखवतो मुलांची काय गडबड चालू आहे ती. धुलीवंदन उद्या आहे आणि आजपासूनच मुलं एकदम कलरफुल झाले सगळे. हे बघा धुलीवंदन तर उद्या आहे आणि आज होळीला सगळे कलरफुल आहेत एकदम. हे बघा म्हणजे फुल धमाल चालू आहे. आणि हे जुने दिवस आठवत आहेत. तिकडे एक ग्रुप आहे मुलांचा आणि इकडून असं गोळीबार चालू आहे. दोन्हीकडून बॉम्ब फेकले जातात. बॉम्ब म्हणजे पाण्याच्या पिशव्या फेकतात. ते बघा तिकडे एक ग्रुप आहे. हे बघा ही आपल्या सोसायटीची ते होळी बांधून तयार झाली आहे पूर्ण. बघा आणि मस्त पताके वगैरे लावून सजवले आणि रांगोळी काढायचं काम चालू आहे. आणि आपले सोसायटी मेंबर पण आहेत खाली होळीची तयारी करायला. हां फॅमिली सकाळ. तर बघा ही होळीची तयारी चालू आहे आणि रात्री 8 साडेआठ वाजता ही होळी पेटवली जाईल. आणि तेव्हा आपण इथं आता नैवेद्य दाखवले आहे होळीला इथेच. हे बघा ही पुरी टोळी निघाली आज होळीच्या दिवशीच सगळ्यांना भिजवायला. बापरे आज होळी आहे आणि होळी म्हटलं की त्याच्याबरोबर लागून जो शब्द येतो याची आठवण होते ना ते म्हणजे होळी आणि पुरणाची पोळी. तर आमच्याकडे पण आज पुरणाची पोळी बनते आहे. म्हणजे दरवर्षी आमच्याकडे होळीच्या दिवशी पुरणाची पोळी कंपल्सरी असते म्हणजेच असते. आणि अक्षरशः पुरणाची पोळी बनवते आहे. ही बघा ही पुरणाची पोळी बनवते आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो कशी बनवते ती. बघा हे मस्तपैकी असं पुरण तिने बनवलेलं आहे आणि सकाळी उठल्यापासून याच्या मागे लागले पुरणपोळी बनवायला. तर काय ग पुरणपोळी बनवणं सोपं असतं नाही तर त्याच्यात काय एवढं आहे ना. असं काही कठीण नाही. मेन म्हणजे आवड असली पाहिजे. आणि मला पुरणपोळ्या बनवायला आवडतात कारण आमच्याकडे सगळीच खातात. तिला पुरणपोळ्या बनवायला आवडतात आणि मला पुरणपोळ्या खायला खूप आवडतात. आपल्याकडे सगळ्यांनाच आवडतात ना पुरणपोळ्या. हां आणि हे बघा हे पुरण तिने आपलं मस्त बनवलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तयारी चालू आहे तुझी पुरणपोळीची. नाही आणि एवढंच पुरण नाही, अजून बरंच पुरण आहे आपल्याकडे. हे बघा हा बघा बघितलं. हे तर आता सध्या करंट चालू आहे. हे स्टॉक्स आहे. आणि आता पुरणपोळी लागते आहे. आणि बघा इथे ही भाजते आहे पुरणाची पोळी. आणि एक गोष्ट आहे याच्याबद्दल की ही पुरणाची पोळी सगळ्यात उत्तम बनवते. म्हणजे एक तर पहिलं ती नॉनव्हेज सगळ्यात भारी बनवते. काही तारीफ करत नाही मी जास्त. आणि व्हेजमध्ये जे सगळ्यात चांगलं बनवते ना ती पुरणाची पोळी एक नंबर बनवते. तुम्हाला कोणतं शिकायची असेल ना पुरणाची पोळी तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी तिची रेसिपी तुम्हाला दाखवेन पुरणाची पोळी कशी बनवायची ती पूर्ण. कारण ही बनवते ती एकदम एक नंबर भारी पुरणाची पोळी. आणि इकडे बघ तुझी तारीफ करतोय कधी नाही ती. तारीफ इथे गॅस चालू आहे माझा. हा तर सध्या बिझी आहे पुरणाची पोळी बनवण्यात. पुरणपोळी मी रोज करून घालेन. फक्त नाही भांडी कोण घासणारे भेटलं पाहिजे. इथे भांडण्याचा हे दाखवत नाही मी लपवत होतो पण स्वतः सांगते आहे की भांडण्याचा रगाडा तिलाच करायचा आपल्याला नाही करायचा. कारण आत्ता मी बाहेर आलो त्यातलं एक काम मी करतो पुरणाच्या पोळीतलं मेन महत्वाचं. पण ते पण आज करायला मी नव्हतो सांगत नाही कुठलं काम करतो ते. परत मी हा असा पोळ्या झालेल्या आहेत. ओके आणि तुम्हाला ह्याच्यातली महत्वाची गोष्ट दाखवतो. त्याच्यासोबत आहे ती बघा ही कटाची आमटी. बघितली का कसा मस्त तरी आली आहे. हे बघा तोंडाला पाणी सुटते कटाची आमटी बघून. आणि ही तर स्पेशालिटी आहे अक्षताची कटाची आमटी. आणि बघा मस्त ताव मारणार आहे. आता पहिले तर नैवेद्य काढणार आहे आपण होळीचा बाजूला होळीचा देवांचा आपल्या. तर अशी ही कटाची आमटी आणि बघा ही पोळी कशी मस्त फुगते आहे. वा टनाटन अक्षतासारखी मस्त फुगते पोळी. चला आता हिचं पुरणपोळ्यांचं काम चालू आहे. आता एक मला वाटतं 15-20 मिनिटं असेल ना. एक 15-20 मिनिटात त्या पुरणपोळ्या रेडी होतील आणि आपण जेवायला बसू. आणि आज होळी आहे आणि अजून आपला बऱ्याच होळी संध्याकाळी धमाल पण बाकी आहे. तर ती धमाल तुम्हाला हळूहळू कळेलच.
तर चला सगळ्याच्या पहिलं पुरणपोळ्या करू द्या, जास्त डिस्टर्ब नको करूया, नाहीतर काहीतरी बिघडवेल. नाही तशी ती बिघडवत नाही, तिला किती डिस्टर्ब केलं तरी पुरणपोळी तिचा मास्टरी आहे. तर ठीक आहे, चला आता आपण नैवेद्याच्या वगैरे पुरणपोळ्या काढू. का पोळीचा नैवेद्य वगैरे काढू, आपल्या देवांचा काढू, आणि त्यानंतर मग दुपारी आपण या पोळ्यांचा आस्वाद घेऊ. आणि आता बघा आपल्या होळीच्या दिवशी आपला जेवणाचा मेनू स्पेशल पुरणपोळी, होळीची स्पेशल पुरणपोळी, कटाची आमटी, दूध आणि भात आमटी प्रकारे आता आपला मस्तपैकी जेवण आहे पुरणपोळीचं आता आपल्याला. आणि आता मस्तपैकी ताव मारे पुरणपोळीच्या जेवणावरती. बघा मार्केटमध्ये सध्या एकदम रंगबिरंगी पिचकाऱ्या वगैरे आलेले आहेत. बघा कलरफुल झालं आहे मार्केट पिचकाऱ्यांनी. सगळ्यात बेस्ट पिचकाऱ्या या अशा, या पिचकाऱ्या सगळ्यात बेस्ट. हे बघा हा गुलाल आहे का दादा? 10 किलोची गुलालाची बॅग आहे 600 रुपयाला. बरेच कलर आहेत इकडे मार्केटमध्ये, असे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत आता. आणि फुल मार्केट या कलर्सनी भरलं आहे. आणि आपण नेहमी घेतो ते हे हर्बल कलर चांगले, बॉडीला कुठले हार्म नाही आणि झाडले की लगेच निघतो तसे चांगले हर्बल कलर्स होळीसाठी स्पेशल, नॉन टॉक्सिक, स्किन फ्रेंडली. तर हे एक पॅकेट आता आम्ही घेतो आहे. तर आता नारळ घेऊया होळीला, होळीसाठी एक स्पेशल नारळ. इथली होळी बघा कशी सजवली, एक झाड लावल्यासारखी, एक अखंड झाड कसं असं तशी ही होळी लावली आहे. आपण आहोत मनीषा नगरच्या जयांबे मित्र मंडळाच्या होळीच्या इथे, आणि सध्या होळीची पूजा चालू आहे. बघा इकडे बघितलं इथे पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा झालेली आहे. आणि आता होळी पेटवली झाली आणि होळी दहन होईल. बघा ते सर्व आता इथे नैवेद्य वगैरे दाखवलं, फळा वगैरे पडतं सर्व महिला मंडळ. आणि सगळ्यांनी एकदम एक दिवसात आणि कुठे नाही.
आता मनीषा नगरची होळी पेटून इथे आलो, म्हणजे तिथलं आपण दर्शन घेऊन आलो होळीचं आणि ती होळी पेटवली आहे झाले. आता आपण आपल्या सोसायटीत आलो परत बालाजी सोसायटीमध्ये आणि त्यांच्या होळीचं आता पूजा चालू आहे. आपल्या होळीची आता पूजा चालू आहे, अजून पेटली नाही होळी आपली. तर आता होळीची पूजा वगैरे झाली आहे आणि आता होळी पेटवायची तयारी सुरू आहे बघा इकडे पाठीमागे. आता आपली होळी पेटवली जाईल. गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाकाच्या हे महाराजा. आज जो शिमग्याचा सण सगळे पोरा तोरा म्हातारे कोतारे मिळक साजरा करीत असतात, त्यांचा तू नेहमी सांभाळ कर आणि जी काही पिढा वाकडा नाकडा असाच तर ते दूर कर महाराजा. घुसवा उगवो जळण खाक होऊ दे आणि सगळी माणसं माणुसकीनं एकमेकांसोबत नांदू दे रे महाराजा. यश चला ट्रॅफिक जाम झाला. चला चला अशा प्रकारे 2023चं आपलं होळी दहन झालेलं आहे आणि होळी झालेली आहे आजची आपली 2023ची. तर उद्या धुलीवंदनला ह्याच्याशी जास्त मजा येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करून सांगा आम्हाला आणि लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब